शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। आज मी नाश्ता करणार आहे डोसा। पप्पांना अंडा डोसा खायचा होता, त्यांनी कुठे रेसिपी बघितली होती, त्यांना खूप आवडलेलं, ते बोलले की करायचं म्हणून। आणि हे बघा किती बॅटर अर्ध्यापेक्षा कमी होतं, पण एवढं छान फुलून आलं होतं ना, खूपच सुंदर। रात्री हे बॅटर आम्ही वाटून ठेवलं होतं, तर खूप सुंदर असं बॅटर फुलून आलेलं। आणि पाहू शकताय बघा, अर्ध्यापेक्षा खाली आहे ते, आणि मस्त बॅटर झालेला आहे। तर आपण एक तयारी करूया अंड्याची। तर मी कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्यात मीठ टाकलं आहे, कोथिंबीर टाकते आहे, त्याच्यामध्ये टॉमॅटोसुद्धा घ्यायचं। पण हे जे आहे ना अधिक आपण छान मिक्स करून घ्यायचं, कारण की जो मीठ टाकलेला असतो ना तो हाताने छान चुरडून घ्यायचा तो कांदा, त्याला पाणी सुटेपर्यंत। त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचं, टॉमॅटो पण छान व्यवस्थित मिक्स करायचं। आणि मग त्याच्यामध्ये आपले सगळे जे मसाले असतात ते टाकायचे। हळद, थोडं तिखट, म्हणजे आपल्या घरगुतीच मसाले टाकायचे जे आपल्या घरात अवेलेबल आहेत तेच। धना पावडर टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, बस एवढेच मसाले। हे मसाले सगळ्यांच्याच घरी असतात। आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि मी ह्याच्यामध्ये 5 अंडी घेतलेले आहे, तर मी ह्याच्यातच फोडून टाकते। काही जण डायरेक्ट ह्याच्यावर टाकतात, आपल्या डोशावर टाकतात, तसं मी नाही करणार आहे। मी डायरेक्ट आपलं मिक्स करून घेणार आहे, असंच अंड्याचं छान बॅटर तयार करणार आहे। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन, काही जण कांदा नुसता कापून ठेवतात आणि मग तो अंडं टाकतात, त्याच्यावर मसाले टाकतात, त्याच्यात कांदा वरनं टाकतात, पण मला तसं नाही आवडत। तर ते व्यवस्थित पलटलंसुद्धा जात नाही, कधी पलटतं कधी नाही। आणि हे बघा, हे छान तवा गरम करून ठेवायचा। तवा नाही आहे, हा पॅन आहे, छान नॉनस्टिक पॅन आहे। आणि त्याला गरम केल्यानंतर थोडा तेल लावायचा, आणि त्याच्यानंतर मग खूपच गरम होतो तो, त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात पाणी शिंपडायचं। आणि जर तुम्ही पाणी नाही शिंपडलं तर ते बॅटर आहे ना, तर खाली चिटकू शकतं आणि व्यवस्थित आपला डोसा तयार होत नाही। हे बघा, अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आपला डोसा तयार होतो, कुठेही चिटकत नाही आणि अलगद सरकत जाते आपली पळी। हे बघा, छान पद्धतीने। मला काही एवढे जमत नाही, पण मला माझ्या बहिणीने शिकवलेलं आहे, माझ्या 2 नंबर बहिणीने शिकवलेलं आहे, माईंनी, त्याच्यामुळे जमायला लागले आता। आणि हे बॅटर आहे ते थोडं त्याच्यात टाकायचं, थोडं थोडं टाकायचं। पप्पांना खूप अशी अंडी पाहिजे होती, पण ते विचित्र लागलं असतं, जाडजाड झालं असतं, त्याच्यामुळे मी असं एकदम छान पातळ लेयरच देणार आहे। ते थोडं छान लागेल, कुरकुरीत होईल आणि खायलासुद्धा छान लागेल, त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने हे करते। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि नॉनस्टिक पॅन असल्यामुळे ते चिटकणं किंवा काहीच टेन्शन नाही, छान मस्त सुटलेलं आहे। आणि बघा, छान पलटलेलंसुद्धा आहे। मोठ्या गॅसवरच छान भाजून घ्यायचं। आणि आता हे मी पलटून घेणार आहे व्यवस्थित, आणि छान मस्त पप्पांना असा खरपूस देणार आहे। पण मी सुद्धा खाणार आहे, कारण की मी पहिल्यांदाच खाते आणि पहिल्यांदाच बनवलं आहे, त्याच्यामुळे मी पण बघणार आहे की बाबा कसं झालं आहे, त्याच्यामुळे पहिली टेस्ट तर मीच घेणार आहे। आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा। ज्याला कोणाला अंडं नसेल आवडत त्यांनी सिंपल केलं तरी चालेल, आम्ही त्याच्यासोबत सांबार पण केलेला आहे। आणि हे बघा, असे काप करून घ्यायचे, मस्त एकदम भारी, म्हणजे छानच लागलं। असं नाही की बाबा अंडं आहे तर व्यवस्थित नाही लागलं, छान लागलं, मला तर आवडलं। तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला पण आवडतं आहे का बघा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि सांबार मम्मीने खूपच छान बनवलं, नेहमी बनवते। तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।